डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संतोष गुजर प्रभाग क्रमांक 12 मधून गडीतो ड मधून प्रभाग क्रमांक 12 मधून ब मधून माझी आई तांबोळी जाहिदा परवीन ही निवडणूक लढीत आहे. याच्या आधी बी 2017 मध्ये आपण सर्वांनी निवडून देऊन आम्हाला काम करण्याची जी संधी दिली त्या संधीचं आम्ही पूर्ण सोनं केलेलं आहे. या प्रभाग क्रमांक 12 मध्ये परिसरातल्या सर्व नागरिकांना हे माहीत आहे, पाण्याची समस्या होती, रोडची समस्या होती, नाल्याची समस्या होती. त्या समस्या आम्ही पूर्ण जवळजवळ 80 ते 90% पूर्ण समस्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केलेला आणि यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामध्ये निधीपायी काय जे काम अडकले असेल ते बी त्या काळामध्ये 100% आम्ही पूर्ण करण्याचे हे लोकांना आज शब्द देतो आणि जनतेला हे आवाहन करतो आणि विनंती करतो की मशाल या चिन्हाला मतदान करून भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावे आणि एकदा आपल्या सेवेची संधी द्यावे. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 12 मधून पहिलेच उमेदवार या ठिकाणी निवडून आला होता. तुम्ही काय काय कामं केली? याच्या आधी जेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न होता पाण्याचा जो प्रश्न होता, ते प्रश्न 100% आम्ही नाही का सॉल्व्ह केलेला आहे. आपल्या प्रभागामध्ये टाकी नव्हती, आता उशाला आपल्या कृषी कॉलनीमध्ये एक आपल्या टाकी तिथे घेतलेले सेंटर पॉईंट काढून विविध कामे उपोषणा केंद्र कामं झाले, समाज मंदिरामध्ये हे कामं झाले, रोडचे कामं झालेले आणि टँकर मुक्त आज आपला प्रभाग झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये निधीपायी कुठंतरी आम्ही काम कमी करू शकलो. त्याचं कारण आहे की आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2 वर्ष करोनामध्ये गेलेले आहे. 2 वर्ष करोनामध्ये गेल्यानंतर त्याच्यानंतर आमचा कार्यकाळ समजा प्रशासक 4 वर्षापासून प्रशासक लागलेला आहे. ते प्रशासक सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून जे विरुद्ध पक्षाच्या लोकांना आहे त्यांना निधी न देणं, त्यांचं छळ करणं यांचे असे कारस्थान चालू आहे. तर जनता जनार्दन माय माऊली यांना सर्वांना मी विनंती करतो की सर्व पॅनलमधले प्रत्येक उमेदवाराचे चेहरे बघून त्यांनी मतदान करावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की मशाल या चिन्हावर मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं. तुमचं कोण्या पक्षाला आव्हान असेल समोर? एक आता वेगवेगळ्या पक्षाचे लोक तर समजा आलेले आहेत. त्या प्रभाग क्रमांक 16 मधून बाहेरील 2 नगरसेवक आहेत. मग एक नगरसेवक 16 मधून लढवतात आणि पुन्हा 12 मधून लढवतात. आता संविधानामध्ये अधिकार आहे ते कुठून लढू शकतात त्याला आपण काय म्हणू शकत नाही. पण काम करण्याची संधी अगर नागरिकांनी इथल्या स्थानिक जे राहणार आहेत त्यांना दिली तर खूप छान होईल. पुन्हा आणि दुसरा एक पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये दुसरे बाहेरचे लोक आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा ते बोला. या सर्वांच्या सोबतीने उभा आहे. माझ्यासोबत सलीमजी तांबोळी आणि गुजर परिवार जे मागच्या वेळेला नगरसेवक होते. मागच्या टर्ममध्ये त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत आणि यावेळेस त्यांना लोकांचा आग्रह होता जास्त पुन्हा एकदा ते मैदानात आहे आणि त्यांना असं वाटलं की मागच्या 2 नगरसेवकांनी आमच्याकडे पुरेसे काम केलं नाही, म्हणून त्यांनी मला आणि विकास राजापुरे आम्हा दोघांना सोबत घेतलेला आहे आणि आम्ही 14 जण मिळून अत्यंत आमचा ताकदीचं पॅनल तयार झालेलं आहे. मागचे नगरसेवक होते, माझा मित्र नगरसेवक आहे, गेली 20 वर्ष सत्तेमध्ये आहे, पण निवडणुकीच्या वेळेस तर त्याला कामं सुचतात आणि तो कामं करत असतो. मी सर्वांना आवाहन करतो जे माझ्या विरोधातले लोक आहेत ते तिघांनाही तुम्ही सर्वांनी संधी दिली आहे. याच्यापूर्वी ते तिघे नगरसेवक होते. मला अशी इच्छा आहे की जनतेनं मलाही संधी द्यावी आणि मलाही काम करण्याची लोकांना पुन्हा एकदा संधी द्यावी. नॉर्मली काय होतं, तेच लोक सत्तेत असतील तर कुठेतरी मुजरीपणा तयार होतो. त्यांचं बोलणं लोकांशी आरोगंट आहे. तुम्ही लोकांनी मतदान करून सुद्धा ते लोक म्हणायला तयार आहेत, तुम्हाला ते मतदान केलं नाही, हा आविर्भाव त्यांच्यात आहे. आम्ही पैशाच्या जोरावर निवडणुका लढू आणि आम्ही परत एकदा निवडून येऊ ही कुठेतरी मानसिकता त्यांची झालेली आहे. म्हणून त्यांना जनतेच्या प्रश्नाशी, जनतेच्या मूलभूत अडचणीशी काही देणं घेणं नाही. त्यांना याची पुरेशी जाणीव आहे की आम्ही लोकांना पैसे दिले, आम्ही लोकांना या काळामध्ये पैसे वाटले की आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो. पण जनता सुजाण आहे, हुशार आहे. आज ती वेळ राहिली नाही. तुम्ही कितीही पैसे वाटा, जनता तुमच्यासोबत असणार नाही. आमचं पॅनल जिथे सक्षमपणे लढते त्या पॅनल लढल्यामुळे आज कुठेतरी परेशान झालेले आहेत आणि लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला पाहता निश्चितपणे या प्रभागात 12 मध्ये 4ही उमेदवार हे नक्कीचपणे विजय होतील
आणि काल आमदार साहेबांची सभा झाली होती. आमदार साहेबांनाही बोलता बोलता सांगून गेले सर्वांना की कदाचित उद्याचा महापौर असेल तर आपल्याच प्रभाग नंबर 12चा असेल तर कदाचित उद्या आमच्यापैकी कोणीतरी महापौर होऊ शकतो. मी जनतेला विनंती करतो की जर आपल्या प्रभागाचा महापौर होऊ इच्छित असेल, आमदार साहेब त्या भूमिकेमध्ये असतील तर आपण हे सर्वांनी ताकद लावून त्या प्रभागातल्या 4ही मशालच्या उमेदवाराला निवडून द्यावं आणि महापालिकेत पाठवावं, जेणेकरून आमदार साहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. आणि आमच्या पाठीमागे जे नेते आहेत, गणेशराव घाडगे असेल, सिद्धार्थभाऊ चंद्र असेल, त्या लोकांची सुद्धा परभणी शहरामध्ये ताकद वाढेल. आणि या पूर्ण पॅनलच्या सोबत ते लोक आमच्या ताकदीने उभा आहेत. मी मायबाप जनतेला विनंती करतो तर मीही आमच्यासोबत तेवढ्या ताकदीने उभे राहा आणि आमच्या चौघांना महापालिकेत पाठवा, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.